नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलोय. तर आजचा विषय आहे वात शरीरामध्ये कोणत्या पद्धतीने वाढतो आणि कोणत्या कारणांनी वाढतो. शरीरातील वात वाढण्याची कारणे कोणती, हा विषय आज आपण चर्चा करणार आहोत. तर बऱ्याच जणांना वातवर्धनाची किंवा वात वाढण्याची कारणेच माहीत नसतात. अलीकडे सांधेदुखीचा आणि वाताचा स्नायू दुखणे, पोटऱ्या दुखणे, पाय दुखणे, अंग दुखणे हे त्रास तरुण वयामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो आहे. स्त्रियांमध्ये विशेष करून हे वात वाढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण का तर याचे वात वाढण्यासाठी जी काही पाळणूक करायला पाहिजे, त्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा आपण कधीच विचार करत नाही. त्यामुळं वातवर्धन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे वाताचे आजार आपल्याला आता कमी वयामध्येच लवकरच पित्ताच्या वयामध्ये सुद्धा, म्हणजे तरुण वय हे पित्ताचं असतं, त्या वयामध्ये सुद्धा वाताची खूप जास्त आजार आपल्याला अलीकडे बघायला मिळत आहेत. तर आपण थोडक्यात वाताचे आजार, वाताची जी काही कारणं आहेत ती थोडक्यात बघूयात. त्याच्यामध्ये पहिले आहार विहारापासून आपण चालू करूया. आहारामध्ये घेतलं तर वांग आणि बटाटे फळभाज्यांचा आपण पहिल्यांदा विशेष करून सुरुवात केली. तर वांग आणि बटाटा ह्या दोन गोष्टी ह्या खूप प्रचंड वातवर्धक आहेत. हे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत आहेत. ज्यांना वात वाढत आहे किंवा ज्यांना वाताचा त्रास आहे किंवा वात वाढू नये असं वाटत असेल तर वांग आणि बटाटा ह्या गोष्टी त्यांनी बंद कराव्यात. बाकी सर्व प्रकारच्या फळभाज्या ह्या वातवर्धनासाठी काही अडचणीच्या नाही आहेत. दोडका असो, कारला असो, ह्या बाकीच्या सर्व फळभाज्या आपण खाऊ शकतो. पालेभाज्यामध्ये पालेभाज्या सगळ्याच ह्या तशा पाहिलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा कच्च्या पालेभाज्या खाल्ल्या तर ते वातवर्धनाचं काम करतात. आता बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं की पालेभाज्याने कसं काय वात वाढू शकतो. तर ते पचायला ह्या जड प्रमाणामध्ये असतात. कच्च्या पालेभाज्या खाल्ल्या, आता काय झालं की नवीन फॅशन आली आहे की वेट कमी करण्यासाठी, वेट लॉससाठी सॅलड खायचं किंवा कच्च्या पालेभाज्या खायच्या, जेणेकरून HB वाढतो, वेट लॉस होतो, असा एक गैरसमज लोकांमध्ये आपण पाश्चिमात्य लोकांचं बघून शिकलो. तर हा पूर्ण खूप मोठा गैरसमज आहे. तर हे आपण जे काही अन्न खातो ते अग्नीचा संस्कार झाल्याशिवाय, म्हणजेच त्याला काहीतरी शिजवलं भाजलं त्याशिवाय आपल्याला ते पचत नाही. म्हणून कच्चं पालेभाज्या ज्या आहेत ते कुठल्याही प्रकारच्या किती जरी चांगल्या असल्या, मान्य आहे पालेभाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सत्व आहे, फेरस, झिंक सगळं आहे, HB वाढतो, ताकद वाढते, पण ती आपल्याला पचली तरी पाहिजे. त्या पचायला योग्य असं तरी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ती शिजवावी लागेल, भाजावी लागेल. हे अग्नीचे संस्कार झाल्याशिवाय ते आपल्याला पचत नाही. त्यामुळं कच्च्या पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्हाला वात वाढणार हे 100% आहे. त्यामुळे आत्ता तुम्हाला समज नाही, पण थोड्या दिवसाने तुम्हाला त्याचे वातवर्धनाचे जे काही लक्षणं असतात ते तुमच्यामध्ये दिसणारच. त्यामुळं कच्च्या पालेभाज्या ह्या वात वाढण्याचं एक कारण आहे. तर अशा पद्धतीनं पालेभाज्यामध्ये बघितलं आपण. भेंडी आणि गवारी, याच्यामध्ये गवारीबद्दल बऱ्याच जणांचं दुमत आहे, पण गवारी ही वातवर्धनाचं काम करते. त्यानंतर जे काही पाळायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये विशेष करून जे काही वेगविदारण केलं जातं किंवा जे काही आपण ऋतूकाळ म्हणतो, 4 दिवसाचा जो ऋतूकाळ असतो त्याच्यामध्ये 4 दिवसामध्ये उष्णता आणि वात हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला असतो. त्यावेळी शरीर हे उष्ण गुणधर्मात्मक, शरीरातील उष्णता ही स्त्रियांमध्ये त्यावेळी ऋतूकाळी वाढलेली असते. त्यामुळे पाळीचे जे काही 3-4 ते दिवस आहेत, कमीत कमी 2 तर दिवस ज्यावेळी शरीर हे थकलेलं असतं त्यावेळी विश्रांती घेणं हे खूप गरजेचं असतं. शरीराला विश्रांती दिली तर ते शरीरातील जो काही वात वाढणार असतो तो वाढत नाही. शरीराला जर अतिरिक्त तुम्ही ताण दिला, वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींचा बघून आपण एक वेगळ्या पद्धतीनं त्याला दृष्टिकोनाने बघितलं जातं आणि त्याचा आपण विश्रांती न घेता ह्या धावपळीच्या आणि जॉबच्या नादामध्ये आपण ऋतूकाळी कुठलीही विश्रांती घेत नाही. ते सुद्धा एक महत्त्वाचं वात वाढण्याचं आणि वात्या वाढण्याचं. आता जे काही वात्या वाढतो किंवा त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स घेतो, पण त्याचे कारण हे याच्यामध्ये आहे की ऋतूकाळी आपण कुठल्याही प्रकारची विश्रांती घेत नाही. कारण शरीर थकलेलं असतं, उष्ण असतं, गरम असतं. त्यावेळी थोडीशी 1 ते 2 दिवसाची का होईना कमीत कमी विश्रांती घ्यावी. त्यासाठी हे जे कारण आहे ते खूप महत्त्वाचं आहे की वात वाढण्यासाठी.
त्याच्यानंतर वेगविदारण म्हणजे काय, तर जे शरीरातील काही वेग आहेत, जसे की उदाहरणार्थ मलमूत्र, हे जे वेग आहेत ते वेग विदारण करू नये, म्हणजे ह्या वेगांचं धारण करू नये. हे वेग आले असता ते थांबवू नयेत असं आयुर्वेदाने सांगितले. हे जर वेग थांबवले तर शरीरामध्ये वात वाढतो. त्याच्यामध्ये पहिलं घेतलं तर मलमूत्र, जरंबा म्हणजे जांभळी, शिंक, हे जे भूक लागणे, तहान लागणे, हे सगळे वेग आहेत. ह्या वेगांचं जर धारण केलं, म्हणजे समजा आपल्याला मल आणि मूत्र म्हणजे लघवी आलेली असताना आपण खूप वेगळ्या प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब करत असेल तर सुट्टी नसताना किंवा काही काम चालू असताना लघवी आलेली असताना आपण तशीच ती दाबून ठेवली जाते, किंवा काही प्रवास करत असताना तशीच ती दाबून ठेवली जाते. त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वात वाढतो. मलसुद्धा तसंच, म्हणजे पोट साफ होण्यासाठी गळ झालेली असतानासुद्धा तरी आपण ते तसेच दाबून ठेवलं जातं वेगवेगळ्या कारणांसाठी. त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वात वाढतो. जांभळी आली असता ती दाबून ठेवणं, त्यामध्ये सुद्धा वात वाढतं. उचकी आल्यावर सुद्धा आपण जे काही दाबली जाते ते सुद्धा वातवर्धनाचं काम करते. तर अशा पद्धतीनं हे वेगाचे विदारण जर केलं तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये वात वाढतो. त्यानंतर स्प्राऊट हा एक खूप मोठा विषय आहे वातवर्धनामध्ये. याचाही जसं मी मगाशी कच्च्या पालेभाज्या सॅलडचा विषय घेतला, त्याचप्रमाणे स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्य, याचाही अलीकडं खूप गाजावाजा चालला आहे की स्प्राउट्स खाल्ल्याने ताकद येते, प्रोटीन्स, विटॅमिन्स मिळतात. फक्त मोड आलेल्या कडधान्यामध्येच प्रोटीन्स आहेत आणि दुसरी कशातच नाहीत, असं जसं काही एक बाऊ केला जातो. अगोदरची लोकं पण मोड आलेली कडधान्य खात होती, पण आत्ता अलीकडंच हे नवीन काय फॅड निघालेलं नाही आहे. तर त्याचं काहीतरी प्रमाण असतं. प्रत्येक पदार्थांचं आपल्या शरीरामध्ये घेण्यासाठी काहीतरी प्रमाण ठरलेलं आहे. ते आत्ता अलीकडं त्याचा आपण विचार न करता, एखाद्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त आहेत तर त्याचा एक खाण्यासाठी सपाटा लावला जातो की त्या आपल्याला प्रोटीन जास्त मिळवून आपल्याला ताकद राहावी, शरीर चांगलं राहावं. त्यावेळी आपण त्याचं प्रमाण किती आहे ह्याचा जास्त विचार करत नाही, किंवा आयुर्वेदाने ते कशा पद्धतीने घ्यावं सांगितलं, कोणत्या स्थितीत घ्यायला सांगितलं आहे ह्याचा अजिबात विचार करत नाही. मोड आलेली कडधान्य ही पचायला अतिशय जड असतात आणि ती त्यामुळं वातवर्धनाचं काम करतात, अग्निमांद्याचं काम करतात. हे कधी खायला पाहिजे याचाही काही काळ ठरलेला असतो. थंडीच्या दिवसामध्ये ज्यामध्ये अग्नी आपला प्रफुल्लित जास्त असतो त्यावेळी ह्या पदार्थांचं सेवन जास्त केलं तर त्याचा एवढा त्रास आपल्या शरीरामध्ये होत नाही. ज्यावेळी अग्निमांद्य असतं, ज्यावेळी आपलं पोट चांगलं साफ होत नाही, ज्यावेळी आपल्याला पचन आपलं वीक झालेलं आहे, अपचन होत आहे, त्यावेळी अशा मोड आलेल्या कडधान्यांचा वापर आपण टाळला पाहिजे. कारण मोड आलेली कडधान्ये ही पचायला अतिशय जड असतात आणि ती जर आपण प्रोटीन्स मिळावेत म्हणून जर सकाळी उपाशीपोटी एक प्लेट भरून मोड आलेली कडधान्ये जर कच्ची खात असाल तर अतिशय वातवर्धनाचं काम करतात. थोड्या दिवस तुम्हाला काही जाणवणार नाही, पण काही दिवसांनी तुम्हाला वाताचं वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे 100% होणार. म्हणून तर आत्ता तरुण वयामध्ये सुद्धा पाय दुखणे किंवा स्नायूंचं दुखणं, सांधेदुखी, संधिवाताचे आजार हे तरुण वयामध्ये सुद्धा अलीकडे दिसायला लागलेत. पाळी वेळेवर न येणे, हे जे काही पाळी पुढे मागे जाणं हे सुद्धा वात वाढल्यानंतरच त्याच्यामुळेच होतं. त्यामुळे ह्या काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात, ही वात वाढण्याची कारणं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. त्यामुळं जर तुम्हाला मोड आलेली कडधान्ये खायची असतील तर ती प्रमाणामध्येच खावीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचा अग्निसंस्कार झाला पाहिजे. ते कच्चं आपल्याला पचत नाही. त्यामुळं मोड आलेली कडधान्ये ही एकतर भाजून किंवा शिजवून ह्या पद्धतीनंच खावीत. कच्ची अजिबात खाऊ नये, त्याने वातवर्धनाचं काम होतं. जर तुम्हाला कच्ची कडधान्ये खायची असेल तर त्यासाठी तुमचं शरीराचा खूप जास्त प्रमाणामध्ये कष्ट पाहिजे. जठराग्नी आधी खूप चांगला प्रफुल्लित पाहिजे तरच ते आपण पचवू शकतो. तेही थोड्याशा प्रमाणामध्ये ते आपण पचवू शकतो. तर अशा पद्धतीनं मोड आलेली कडधान्ये ही सुद्धा वातवर्धनाचं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. आणि ही झाली आहाराबद्दलची. आणि त्याच्यातच मग बाहेरचे पदार्थ म्हणलं तर मग जे काही फास्ट फूड्स जे आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ ह्याचा वारेमाप वापर जर आपण केला
तर पचन बिघडतं. पचन बिघडलं की जे आतड्यांमध्ये जो अगोदरचा जो चिकटपणा निर्माण झालेला असतो त्याच्यामुळे अन्न पडून राहतं. अन्न 1 दिवसापेक्षा जास्त पडून राहिलं तर ते कुजलं जातं नैसर्गिकरित्या आणि कुजून त्यानंतर गॅस तयार होतो. त्यालाच आपण अपानवायू म्हणतो, वात म्हणतो. याच्यातूनच तो शरीरामध्ये जर अपानवायू खालच्या दिशेने बाहेर निघाला नाही पोट साफ न झाल्यामुळं तर शरीरामध्ये साठून राहिला जातो आणि आपल्या शरीरामध्ये तो पसरतो. यानेच आपल्या शरीरामध्ये वातवृद्धी होते. त्यामुळे अपचन हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे वात शरीरामध्ये वाढण्यासाठी. त्यामुळे शरीरात जे काही पचन झाल्यानंतर पोट हे साफ राहिलंच पाहिजे. पोट नाही साफ झालं तर शरीरामध्ये वात हा वाढणारच. त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं मी प्रत्येक वेळी सांगत असतो. एरण तेल, त्रिफळा चूर्ण वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही काही करून पोट आपलं साफ ठेवलंच पाहिजे. अशा पद्धतीनं हे बाहेरचे जे पदार्थ मी सांगितलं, फास्ट फूड, आंबवलेले पदार्थ, हे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. हे बेकरी पदार्थामध्ये बाहेरचे जे ज्यावेळी आपल्याला भूक नसते त्यावेळी हे फक्त आवडलेत, दिसायला चांगलेत म्हणून आपण जे पदार्थ खातो त्याच्यामुळे अपचन होऊन परत तुम्हाला वात शरीरामध्ये वाढतो. हे सुद्धा एक वाताचं महत्त्वाचं कारण आहे. हे झालं अन्नाच्या संदर्भात आहाराबद्दलचं. आणि त्यानंतर येतं की विहार. विहार म्हणजेच आपलं दिनचर्यामध्ये आपण काय करत होते त्याच्यामध्ये रात्री झोप, उशिरा झोपणं आणि दिवसा झोपणं. रात्री आपण जागरण करणं आणि दिवसा झोप हे एक महत्त्वाचं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये केलं जातं हे कारण आहे की दिवसा झोपण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये विशेष करून हे वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळं वात शरीरामध्ये वाढतो. वात्या वाढण्याचं कामसुद्धा या कारणामुळे होतं, कारण शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वात वाढतं. जे काही हाऊसवाईफ ज्या असतात, गृहिणी असतात, त्याच्यामध्ये सकाळचा स्वयंपाक आणि हे झाल्यानंतर दुपारी झोपण्याचं प्रमाण हे सर्रासपणे असतं. त्यामुळं दुपारी झोपण्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये वात शरीरामध्ये वाढतो. आणि रात्री जागरण करण्याचं प्रमाण हे आता सगळ्यांमध्येच वाढलेलं आहे. तरुणांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. कारण मोबाईलचा वारेमाप पद्धतीनं वापर त्याचं होते. स्क्रीन जी काय आहे त्याच्यामुळं झोप आपली निघून जाते. त्याच्यामुळं रात्री खूप जास्त प्रमाणामध्ये जागरण होतं. तसेच जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत त्या जॉब्समुळे पण नाईट शिफ्ट असल्यामुळं रात्री जागरण होतं. त्यामुळं ह्या रात्री जागरणामुळं शरीराला विश्रांती मिळत नाही. हे सुद्धा एक वात वाढण्याचं खूप मोठं कारण आहे. तर अशा पद्धतीनं मी ही सांगितलेली आहार आणि विहार याच्यामधली म्हणजे विहारमधली जे दिनचर्यामधली हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर अति प्रमाणात व्यायाम. आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं अर्धशक्ती व्यायाम करायला. आपल्या जी काय पूर्ण शक्ती असते त्याच्या अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलं आहे. तर आपल्याला अलीकडं हे जिम्समध्ये वगैरे जाणं आणि त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून कोणाचं ऐकून वेट लॉस करण्यासाठी तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सकाळी उठून 1 तास, 1.5 तास, 2 तास व्यायाम करतो. वेगवेगळ्या प्रकारचं चालणं किंवा डान्स करणं किंवा अलीकडं ते झुंबा डान्स वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आलेत. तर त्यासाठी अतिप्रमाणामध्ये आपण अतिचंक्रमण हे सुद्धा एक वात वाढण्याचं कारण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अतिचंक्रमण म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये चालणं, म्हणजे 2-2 तास, 3-3 तास चालणं, याने सुद्धा शरीरामध्ये वात वाढतो. आणि अतिव्यायाम म्हणजे व्यायाम जर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला पेलवणार नाही इतक्या पद्धतीनं इतक्या उशीर जर आपण व्यायाम केला तरीसुद्धा शरीरामध्ये वात वाढतो. तर अशा पद्धतीनं अतिव्यायाम, अतिचंक्रमण, दिवसा झोपणे आणि रात्री जागरण ही विहारामधली महत्त्वाची कारणं मी तुम्हाला आत्ता सांगितली. तर अशा पद्धतीनं आहार आणि विहार ह्यामधली ही आत्ता सांगितलेली जी काही वाताची कारणं आहेत ती तुम्ही जरूर लक्षात घ्या. आपल्याला त्या संदर्भातले काही गैरसमज आहेत ते गैरसमज तुमचे दूर करून घ्या आणि शरीरातून आपलं इथून पुढे जे काही वात वाढणार आहे तो टाळण्यासाठी ह्या सगळ्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होणार आहे. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याशिवाय तुम्हाला हे सगळी वाताची कारणं आहेत ती स्पष्टपणे नीट समजणार नाहीत. आणि तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.